नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के वासुदेव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 29 मेच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जे की येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, फेमिना मिस इंडिया 2026चा किताब कोणी जिंकला आहे? तर मित्रांनो, जो काय फेमिना मिस इंडिया 2026चा जो काही किताब कोणी जिंकला, तर आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. साक्षी सेल यांनी फेमिना मिस इंडिया 2026चा किताब जिंकलेला आहे मित्रांनो. कारण की हा जो काही किताब असतो मित्रांनो, फेमिना मिस इंडिया हा भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सौंदर्य स्पर्धेचा किताब दिला जातो मित्रांनो. आणि 2026मध्ये साक्षी सेल हिने हा किताब जिंकून देशभरात चर्चेत आलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा दुसरा, देशातील पहिले पोर्टेबल MRI मशीन कोठे सुरू करण्यात आले? मित्रांनो, देशातील पहिलं पोर्टेबल MRI मशीन कोठे सुरू करण्यात आलं आहे? तर आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. दिल्ली या ठिकाणी देशातील पहिलं पोर्टेबल MRI मशीन सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो. कारण की भारतामध्ये वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती होत असून दिल्ली येथे पोर्टेबल MRI मशीन सुरू करण्यात आलेले आहे. हे मशीन रुग्णांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा तिसरा, मिशन दृष्टी या प्रश्न आपला तिसरा, मिशन दृष्टी या उपक्रमाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या संस्थेने केले आहे? तर मित्रांनो, जे काही मिशन दृष्टी जो काही उपक्रम असतो त्याचं यशस्वी प्रशिक्षण मित्रांनो इस्रो या संस्थेने आता नुकतेच केलेलं आहे मित्रांनो. कारण की इस्रो ही भारतातील अंतराळ संशोधन संस्थाने मिशन दृष्टी या उपक्रमाचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे आणि भारताच्या अंतराळ संशोधन क्षमतेत ही महत्त्वाची भर मानली जाते. म्हणून आपला ऑप्शन ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला चौथा मित्रांनो, प्रसार भारतीयांच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काही प्रसार माध्यम असतं मित्रांनो, जे काही आत्ताच नुकतं नवीन भारतीय अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो. तर आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की प्रसून जोशी हे प्रसार भारतीय नवीन अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. कारण की जे काही प्रसून जोशी हे प्रसिद्ध गीतकार आणि लेखक असून यांची प्रसार भारतीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि प्रसार भारती ही भारताची सार्वजनिक प्रसारण संस्था आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा, USA राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणती योजना सुरू करण्यासाठी घोषणा केली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काय USA जे काय आत्ताचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत यांनी आत्ताच नवीन एक घोषणा योजनेची केली आहे. ती घोषणा म्हणजे मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की प्रोजेक्ट फ्रीडम ही योजना आत्ताच USAचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेली आहे मित्रांनो. आणि या योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिक आणि राष्ट्रीय विकासाशी संबंधित आहे मित्रांनो.
म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 6. कोणत्या देशात मायोन ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो आता जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे मित्रांनो, तर तो कोणत्या देशामध्ये मायोन ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे? तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की फिलिपाईन्स या देशात मायोन ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे मित्रांनो. कारण की फिलिपाईन्समधील मायोन ज्वालामुखी हा अत्यंत सक्रिय ज्वालामुखी मानला जातो आणि या उद्रेकामुळे स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7. डेन्मार्क येथे आयोजित उबेर कप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे मित्रांनो? तर मित्रांनो जे काय डेन्मार्क येथे आयोजित केलेलं उबेर कप 2026चं, तर मित्रांनो ते दक्षिण कोरिया या देशाने जिंकलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की उबेर कप ही महिलांची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा खेळली जाते मित्रांनो, उबेर कप. आणि 2026मध्ये दक्षिण कोरिया या उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांनी विजेतेपद पटकावलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 8. AIIMS दिल्लीने कोणत्या आजाराच्या उपचारात मोठे यश संपादन केलेले आहे? तर मित्रांनो जे काय AIIMS दिल्ली जे काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये जो काही आजाराच्या उपचारात मोठं यश संपादन केलेलं आहे मित्रांनो, तर दिल्ली AIIMSने. तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर. मणक्याचा विकार या आजारासाठी AIIMS दिल्लीने आजाराच्या उपचारात मोठे यश संपादन केलेले आहे मित्रांनो. कारण की AIIMS दिल्लीने मणक्याच्या गंभीर विकारावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी उपचार करून वैद्यकीय क्षेत्रात मोठी कामगिरी केलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9. मेंढोळा नदी कोणत्या देशात वाहते? तर मित्रांनो जी काही मेंढोळा नदी आहे मित्रांनो, ती आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल. कारण की जी काही मेंढोळा नदी आहे मित्रांनो, ती कोलंबिया या देशात वाहते. कारण की मेंढोळा नदी ही कोलंबिया देशात वाहत असून ही नदी जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन डी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10 मित्रांनो, भारतातील पहिले मोती पालन क्लस्टर कोणी बनवले आहे मित्रांनो? तर मित्रांनो जे काय भारतात पहिले मोती पालन क्लस्टर कोणते बनले आहे? तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की जे काही क्लस्टर मोती पालन जे काय बनलेलं आहे मित्रांनो, ते आपलं हजारीबाग या ठिकाणी बनलेलं आहे मित्रांनो. हजारीबाग ही मित्रांनो झारखंड राज्यातील हजारीबाग हे भारतातील पहिले मोती पालन क्लस्टर बनले आहे. यामुळे स्थानिक रोजगार आणि मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा.